हाय, नमस्कार. पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवलं आहे छोलेची भाजी. ती ही कमी वेळात आणि कमी इन्ग्रेडियंटमध्ये. तर चला बघूया. यासाठी मी छोल्याला रात्री भिजत ठेवलेलं आणि सकाळी थोडं पाणी घालून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्टी घेतलेलं आहे. तर बघा, या प्रकारे हे जे छोले आहेत असे पूर्णपणे छान मऊ असं शिजलेलं आहे. तर चला यासाठी आपण ग्रेव्ही बनवूया. ग्रेव्हीसाठी मी इथं घेतलेला आहे मिक्सरचं जार. त्यामध्ये मी घातलेला आहे कांदा. तर तुम्ही इथे एक नाही तर 2 कांद्याचा यूज करू शकता. तर यामध्ये मी घालून घेते आलं. आपल्याला 1 इंच एवढा आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे आणि 8 ते 10 लसणाची पाकळी मी यामध्ये घातलेली आहे आणि 2 टमॅटो असं कट करून मी यामध्ये घातलेला आहे. तर चला यामध्ये आता आपण घालून घेऊयात खोबऱ्याचा खीस. तुम्ही इथं ओल्या खोबऱ्याचा पण यूज करू शकता किंवा तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकता. तर चला यामध्ये आपण घालूया 1 चमचा तीळ आणि आपण या सगळ्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तर बघा, असं मी इथं बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये अजून थोडं पाणी घालून फुल ग्रेव्हीसारखं आपण याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा, अशी मी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. तर चला मी इथं एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात आणि यामध्ये आपण टाकून घेऊयात जिरं आणि मोहरी. तर चला मी इथं जिरं मोहरी घातलेलं आहे. याला चांगला तडका येऊन देऊयात आणि यामध्ये थोडंसं कढीपत्ता पण घातलेला आहे मी. आता यामध्ये आपण ही ग्रेव्ही घालून घेऊयात. तर बघा, असं तुम्ही ग्रेव्ही झटपट बनवून घेऊ शकता आणि कमी वेळेमध्ये तुम्ही ही भाजी बनवून घेऊ शकता आणि सगळ्यांना हे खूप पसंतसुद्धा येतं. तर बघा, याला असं प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर चला याला थोडं शिजू देऊयात आणि असं एकसारखं आपण याला हलवत मिक्स करून घेऊयात. जोपर्यंत यामधून तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर चला यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात. यामध्ये मी घातलेली आहे हळद पावडर आणि स्वादानुसार मीठ. तर चला यांना पण असं मिक्स करून घेऊयात चांगलं. तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा. तर बघा, या प्रकारे आपली ही ग्रेव्ही अशी शिजत आहे. यामध्ये मी घातलेला आहे 1 चमचा लाल तिखट. तर याला पण असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटेचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. यामध्ये मी घातलेला आहे 1 चमचा गरम मसाला पावडर. जर गरम मसाला पावडरचा यूज करायचा नसेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये लवंग, दालचिनी आणि मिरेचा यूज करू शकता. तर चला याला मी असं चांगलं एकसारखं शिजवून घेतलेलं आहे आणि मिक्ससुद्धा केलेलं आहे. तर चला आता आपण याला असंच थोडं शिजवून देऊयात. चला आता परत याला एकजीव करून घेऊया. तर बघा, असं शिजत ह्याचं पाणीसुद्धा यातून तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि मी याला झाकून ठेवून 2 मिनिट असं शिजवून घेतलेलं आहे. तर बघा, या प्रकारे तुम्हीही या ग्रेव्हीला असं चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याचे फ्लेवर्स चांगले यामध्ये उतरतात. तर बघा, आपली ग्रेव्ही शिजून एकदम अशी घट्ट झालेली आहे. तर बघा, या प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट आपली छोलेची भाजी जशी विकत म्हणजेच हॉटेलमध्ये होते तशीच होईल. तर बघा, मी इथं हे छोले आहेत यामध्ये घालून घेतलेले आहेत. तर चला याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात. जर तुम्हाला ही छोल्याची भाजी खूप अशी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करू शकता आणि जर तुम्हाला असं घट्टसर पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता. तर बघा, किती छान अशी आपली भाजी झालेली आहे. तुम्ही याला चपातीबरोबर, पुरीबरोबर आणि भाकरीबरोबर किंवा राईसबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर याला 2 मिनिट असं झाकून ठेवूयात म्हणजेच मसाले चांगले मुरतील. तर बघा, याला उकळीसुद्धा येत आहे. आता मी यामध्ये घातलेला आहे धनिया पावडर.
तर मी यामध्ये लास्टला धनिया पावडर घातलेला आहे, कारण धनियाचा फ्लेवर खूप छान येतो ना, तर लास्टला घातल्यामुळे त्याचा वाससुद्धा खूप छान येतो। तर बघा आपली इथं ही भाजी अशी तयार झालेली आहे। तर तुम्ही पण अशा प्रकारे ही छोल्याची भाजी बनवा, खावा आणि ही कशी बनली ही जरूर सांगा। तर चला यामध्ये थोडा आपण वरून असं कोथिंबीर टाकून घेऊयात। तर कोथिंबीर घालून मी याला गार्निश केलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्हीही बनवा, खावा आणि आपले अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा। तर बघा किती छान बनलेली आहे आपली ग्रेव्ही छोले भटुरे भाजी। तर मी याला इथं चपातीबरोबर सर्व केलेलं आहे। तुम्ही पुरीबरोबर सुद्धा हे असं सर्व करू शकता। थँक्स फॉर वॉचिंग। थँक्यू सो मच। प्लीज सबस्क्राईब।